करू राहिली पोट्टी काम करते का नाही करत होय बरे आले नाही का काम स्वयंपाक कर ना लवकर 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 कामच करू राहिली हाताला का मशीन लावली आहे का माया तू बसली आहे ना तू बसताना मला आर्डर सोडतं मी लहान आहे का तू लहान आहे वाई आता पाणी भरलं इरीचं हात कासते पण एक दिवस ओढून नाही देत तू माहित नाही काय मला सहन नाही होत पहिले केलं ना म्या तुला एवढीची मोठी केली ना तोपर्यंत कोण भरलं पाणी मॅच भरलं ना आज नको देऊ करतो मी बसती तू उगी मुगी काय बाई अंजनी नुसती बसती राहते कोणतं काम नाही करत दुखते करून त्या बाई ना हिच्या घरची लाईन घेतली ना ते काय म्हणते म्हणून इले सांगतोच आता आव सुलोचने कसं काय न केलं माझ्या घरी काय म्हटलं बाप्पा काम तर सरतच नाही माये चाल म्हटलं एखाद्या दिवशी बसा त्याच बसा काय हो बाप्पा मीच बसा त्या नाही बसा काऊन जायत माई पोरगी करणारी हाय मी खा बसणार घ्या त्या कोटात काऊन कुटकुट करते खायले बाप्पा जयन तुले त्या नशिबानं तुले भेटलं माया नशिबानं मले भेटलं बाप्पा घरातली खुर्ची गिरची जराशी बसतो ना मी तू मस्त खुर्चीवर बसले मी काय खाली बसू का तुझ्याने तुला माहित नाही का माझ्या एकच खुर्ची आहे ते पण माझ्यासाठी आहे मी खाली बसत नाही तुला माहित नाही का मला बसता नाही म्हणून खाली मी खाली बसत नसतो सुलोचने पण माझ्या दुसरी काही खुर्ची आहे नाही तुला बसत बस खाली होते बाप्पा मी काही खाली बसत नाही मी याचा जराशी भाषाचा आधार घेतो त्याच्यावर टेकल्यासारखी बसतो बस बाई पण तू याच्यावर बस गॅरंटीवर माया काही गॅरंटीवर बसू नको मग म्हणशील फळली धडली हिच्या घरी गेली अंजनीच्या घरी गेली हात पाय मुलांना लाव पैसा माझ्याकडून नाही होतो माय पैसा गिसा लावणं मायाच तर पैसा लावणं लावता लावता माय अर्ध होऊन राहिलं आव पानं गिनो नाही का दे ना मला पान ती फुकटी तरी म्हटलं फुकटी कशी काय आली पानाच्या मिसानं आली आणि भेटन ना मला पाणीच्या घरचं मीच खायला देतो इले पान मस्त नवरा माझ्यासाठी आणते 1-2 दिवसाआड मला द्यायला लागते पैसे निले आहे देतो पान मी पैसे खर्च करतो मग मायचं तर बेवडा आणत नाही त्याला पैसे द्यायला थोस तिकडे दारूची बाटलीत जाते पिऊन घेते मी तुला कुठून देऊ तू दे मला 2 पानं खाले मला आली तलब मायापाशी असती तर माया माझे तर मग मी तुला कायले म्हणाले आली असती दे म्हणून पान जाऊ दे खावा त्या घरची लाईन मिरीले दिली होती ना त्या बापा आता दिल्ली आहे मी तिले तिची लाईन तुटली तर मग काय तिच्याविषयी एवढे 10-15 हजार होते ना भराले म्हणून म्हटलं घे बापा अडलो काम भागवा म्हटलं मी दिले घे म्हटलं माझ्या घरची असं त्या दिल्ली म्हणून असतं मी ऐकलं होतं त्या काय ऐकलं बाप्पा आता अहो या महिन्याचं तर बिल आलं मग दिले का तिनं पैसे ना बाप्पा आता काय एकदमच मागायला जाऊ तिच्या घरी आले 2 पडू तिच्या घरी असं म्हणजे तुला काहीच माहित नाही आहे आता काय माहित असले पाहिजे मी आतली लाईन दिली बरोबर ते अर्ध बिल दी आता काय याच्यात काय माहिती असायला पाहिजे बाय बाई मी तुला सांगतो पण माझ्या नावने आलं पाहिजे मी असं तिच्या तोंडून ऐकलं बाई मग म्हणशील का बा सुलोचनेनं सांगितलं पण मी मिरीच्या तोंडची गोष्ट ऐकली त्या गोष्ट सांग बरं अहो तुला काय सांगू ते काय म्हणे मी नाही देत बापा म्हणे तिला बिलाचे पैसे म्हणे तिच्या घरी वापरेन म्हणे त्याच्यासाठी म्हणे बिल म्हणे मी काऊन देऊ म्हणे तिला म्हणे मी देईन तर बाई 100 रुपये देईन म्हणे मी काही जास्त पैसे देत नाही म्हणे तिला म्हणे ते पाच बसून म्हणे त्या वापरेन म्हणे लय मोठं बिल म्हणे म्या कसं काय द्यावं म्हणे ती म्हणे काय मिरी अशी म्हणे तिचा पंगा मायाची आहे एक जणने पुषा म्हटलं घरात अंधार होता म्हटलं म्या म्हटलं पोरगी 10वीत आहे देऊन दे बा म्या तिची कदर केली ती अशी म्हणते माया नावाचं आता मिरी वाटून राहिली सारे गावभर म्या दिलं त्याचा हुक्कार नाही दिले आणि अशी करून राहिली अशी म्हणते अशी कशी देत नाही होते देऊ नको म्हणा तिला माझे पैसे मग काय माय नाव काय आहे म्हणून तिला माहीतच आहे अंजनी म्हणते म्हटलं अंजनी म्हणता घंटा लागते म्हटलं मला हो नाही ऐकलं बाई असं पण तिनं असं म्हणाले नाही पाहिजे तर त्या कदरी खातीर दिलं तिने अशी बेमान झाली ते ना त्या बरं झालं मला सांगितलं मी सावधान झाली नाही तर मी राहिली असती अशी आता मी तिला तिच्या घरी जातोच ना आज तिच्या घरी बिल घेऊन जातो पाय म्हणतो बिल 2,500 बिल आलं म्हणतो अर्ध मला बिल दे अशी कशी शंभरी मातोंडावर पडून फेकते रे हो अंजनी बाई जा तुला काय सांगू मला एवढं बिल कधी येत नसते 500 रुपयाच्या वर मला बिल आले मिरीले मॅम लाईन दिली ना काका बिचारी काय घरातले दिवसा रात्रीचे लाईट पंखे सुरू ठेवते का काय करते होते एवढं बिल आलं तिले तिच्यानं मला बिल आलं अंजने तू किती भयाळ हो माय भयाळ बाई भयाळ तसे तर भल्ले हुशारीच्या गोष्टी करतो व तिच्या घरी म्हटलं बिचारे फ्रीज आहे हे हाय ते हाय तू 500च्या वर तू बिल नको देऊ सारं तिच्याकडून बिल काय मी तुला सांगतो खरी गोष्ट माझ्या सरकेले सारखं आहे माय मला काही कसं तसं जमत नाही पण मी कोणाला काही गोष्टी सांगत नसतो मी कधी काही चुकल्या लावत नसतो पण आता तू अंजनी होय म्हटलं सांगा बा अंजनी साधी भोडी आहे तर म्हणून सांगितलं बाप्पा हो बरं झालं त्या सांगितलं मला तिचा फ्रीज सुरू आहे म्हणून मला असं वाटलं करण ना फ्रीज बंद मी लाईन दिली तर तिला एवढे समजलं नाही का तिले का फ्रीज बंद करावं लागते म्हणून दुसऱ्याची लाईन आहे म्हणून आता तर तिच्याकडून पुरे पैसे घेतो मी फक्त 500 रुपये देतो एवढं बिल मी भरत नाही असे कसे देत नाही तिच्या घरावर तर जाऊन पडतो आता
तिला काय समजणार मतलबाचा विषय त्यासारखी देणारीलेच तर समजलं नाही. मतलबीले समजलं तिला तर वाटलं बरोबर धबील त्याच्यात त्या कल्टी भरायला पाहिलं होतं तिने 100च देतो म्हणे. तिचा फायदा असल्यावर ते काय नाही ते तर अधिक वापरून बिल. हो तिने मला हलक्यात घेतलं ना अंजनीले दाखवतो तिने. आता काय म्हणा थांब मी तिच्या घरी जातोच. आज तर तिच्या घरी जातो तिची काढतोच चांगली. आता लावली चांगली आग. एक होतो नाही लई येल पडे ना कसं दिलं ना आता हिंदू कधी काही देऊ काही नवली दे आपल्याला लग्न पुसत नाही. आता त्याला ना भांडण जुतून मी आता भांडण पाहिले मग काही त्याला दोघीच जुतून. राजे हो काय आपल्या गावाले भिन्न करून ठेवलं या चोराईनं. याचा सोक्ष मोक्ष लावा लागते. आता पोलीस आईले काही जमून नाही राहिलो. त्याच्या हाती काही लागून नाही राहिलं. कोण होय काय होय. मास्तर मापाशी एक प्लॅन आहे. तो प्लॅन म्हणतो सक्सेसफुल करायचा असं तर आपल्याला एवढ्याच गोष्ट ठेवावं लागणार आहे. आपण हाय किती जण 5 जणांनाच चोराला पकडून दाखवायचं. हे आपलं चॅलेंज आहे. मास्तर मी सांगतो तशाप्रमाणे पूर्ण प्लॅन बनवू आपण. तसंच पोलीस आईले न सांगता आपण चोरायला पकडून दाखवू. पोलीस आलेच नाही सापडले तर आपल्याला कसं सापडून तुम्ही लावून राहिले का सापडून देऊ आपण असं कसं सापडून आपल्याला. पोलिसाच्या हातीच तर काही धागा धोरण लागला. यायचं बरोबर आहे. बरोबर आहे. यांना सांगितला तो प्लॅन बरोबर आहे. तो सांगतो म्हणते ना कसा आहे प्लॅन काय आहे त्याचा तर ऐकून घेऊ पहिले. सापडत नाही लावू नका तुम्ही. असतं हे म्हणून राहिले ते सापडले नाही तर आपल्याला सापडू शकत नाही. पण आपल्या गावातल्या लोकांना काही काही नाव शक आहे का नाही आहे तुम्ही सांगा बरं. नाव काही घेत नाही पण आहे पण लोकांना शक आहे. आणि ते शक असणारे लोकायले म्हणजे लोकांत रोव आपण कोण होय काय होय कुणावर शक आहे हे आपल्याला 5 जणांना शोधा लागल. हो गण्या मग शोधू आपण. शोधू कोण होय म्हणून गावातल्या लोकांकडून नाव माहीत करून घेऊ. मग एवढं नाव माहीत करून काय करू शकतो आपण का त्याची का भांडणं घ्यायच्या गावावरले का. ऐक ना जरासा तर सांगून राहिला ना त्या डोक्यात काहीतरी प्लॅन असं सांगून राहिला ना तो. पण हे सगळे नाव माहीत करून घ्यायचे कोण आहे का आहे त्या व्यक्तीवर. म्हणजे त्याच्या घरापाशी 2 जण राहायचो आपण. म्हणजे त्याच्या घरातल्या आसपास एखाद्या जागी बरोबर बसायचो. म्हणजे त्याला बाहेर निघाला रातचा निघते का हा कुणाला माहिती देते काय देते हे आपण लक्ष ठेवायचं. हायले का आपण जाऊ चोर पकडाले ना आपल्यालाच लोकांना चोर म्हणून पिटा. तुम्ही म्हणता गोष्ट सांगूही नका कोणाले. लोकायले गोष्ट नाही माहित असती ना. आपण जर त्याच्या घरा शेजारी बसलो लोकांना आपल्याला चोर म्हणून आपल्यालाच पिटावले का. हे आपण लक्षात येईन असं काही करायचं. आपण बरोबर प्लॅन मध्ये राहायचो. कसं फक्त आपण अशी हे मारायच्या चक्रा मारायच्या असं करायचं तसं करायचं. त्याच्यात कसं अधिक तुम्हाला सांगतो अधिक आपल्या त्याच्यातला एक माणूस अधिक एक म्हणजे विश्वासात माणूस घेऊ आपण. त्याला आपण 4 दिवस गावाला चाललो. आणि गावात पुऱ्या बंद करून देऊ. 8 दिवस येत नाही 8 दिवस येत नाही. अधिक असं काय म्हणून माहित आहे त्याच्या घरात गोप आहे सोन्याचा. त्याच्या घरात असं आहे तसं आहे. पण लागून तो आपण त्याला सांगून द्यायचं आपला जो विश्वासातला माणूस आहे तो फक्त 4 दिवस गावाला जाय. म्हणजे त्याचंच घर टार्गेट करायचं चोरीसाठी. म्हणजे त्याला मग ते असेच करते ना ज्या घरी कोणी आहे नाही त्या घरी चोरी करते ना ते. तर मग आपण 4 दिवस त्या घरावर लक्ष ठेवायचं. ह्या घरात कोण घुसते काय घुसते रातचं कोण प्रयत्न करते ह्या घराला फोडायचा. आपण 8 दिवस जागर होऊ ना. तेव्हाच तो चोर सापडून असा कसा सापडत नाही. अशा गोष्टी करून असा कसा चोर सापडत नाही तर माझं नाव दुसरं करा. अरे ते आपल्याला बरा वाटला सापडू शकते अशानं सापडू शकते. काही जनावर आपल्याला संशय आहे त्याच्या घरावर लक्ष ठेवणे आणि ह्या घरावर कंटिन्यू ज्या दिवशीपासून हा गेला त्या घरावर आपण लक्ष ठेवणे हे आपलं काम. फक्त 8 दिवस आपल्याला जागं राहावं लागते. मी तर म्हणतो 8 दिवसात नाही 2 दिवसात हा प्लॅन सक्सेस होऊ शकते. जर आजपासून जर आपण स्टार्ट केला 2 दिवसात त्याला गावले पाठवून त्याच दिवसापासून बॉम्ब करून सुरू करून द्या का बा हा गेला अरे त्याच्या घरात लय सोनं आहे असं आहे पैसा लय आहे. हो ह्या होऊ शकते प्लॅन सक्सेसफुल होऊ शकते. मी काय सांगतो एक शब्द ऐकून घ्या. हा आपला सिक्रेट प्लॅन आहे. घरातल्या बायकाला सांगायचं नाही. बायकाची गोष्ट एका बाईची दुसऱ्या बाईच्या म्हणजे बाईच्या पोटात कोणतीच गोष्ट पसत नाही. नाही तर तुम्ही म्हणाल का मा बायकोले सांगतो अलानं फलानं काहीच नाही. तिथे म्हणायचं मी रात्रीचा इथं जातो तिथं जातो असं सांगून द्यायचं. माझ्या मित्राच्या इथं पार्टी आहे असं तसं. नाही तर बाईची गोष्ट ह्या कानावर झाली काही वेळ नाही लागत. आणि जे आपल्या गावातले आहे त्याच्यात सामील त्याच्यापर्यंत पोहोचायला काही वेळ नाही लागत. विश्वासातलेच माणसं एक 5 श्रीमंत माणूस आपण विश्वासातला घेऊ आणि त्याच्याच घराला आपण टार्गेट करू आणि त्याच घरावर लक्ष ठेवू आणि तेच चोरायले तेच टार्गेट करायला लावू. हे गोष्ट कुठंच गेली नाही पाहिजे. हा आपला सिक्रेट प्लॅनिंग आहे. बरे मास्तर बरोबर आहे. मग झालं एका चॅलेंज सही. मास्तर थांबा सगळेजण थांबा. आता काय राहिलं मेनच भाग राहून गेला. जर असं काही आढळलं का बा तो व्यक्ती तितक्यात आहे एकट्याची ताकद चालू शकत नाही त्याच्यापाशी हत्यार राहू शकते. तर तू आपण काय करायचं एकामेकाला फोन करायचे आणि सगळेजण एका जागी जमा व्हायचं. म्हणजे कसं त्या व्यक्तीला आपण घेरू शकलो पाहिजे. नाही तर एकट्याच्या ताकदीनं जमणार नाही. तोच नाही तर तुमच्यावर वार करू शकते. हे लक्षात ठेवा सगळ्यांना.
हो मास्तर, माझ्या याच्यात बॅलन्स नाही हो मास्तर. हां आता फोन कसा करा मी हां? आता एवढे काही पैसे नाही माझ्यापाशी. हां फोन करायला फोन टाकाले लेकराच्या मोबाईलमध्ये टाकली. हां माझ्या मोबाईलमध्ये टाकत नाही मी या महिन्यात म्हटलं. आणि आता हे कामाला राजू आता पैसे नाही आहे. तर उद्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी टाकून देतो तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स. त्याचा काही एवढा विषय बॅलन्सच पाहिजे ना, आणि देऊन घ्या, मी तुमच्या नंबरवर टाकून देईन. पाहिजे होता तसा येऊनच जाईल. काय होय कायच्या गोष्टी सुरू आहे? लयवेटचा तुमच्या ग्रुपमध्ये डिस्कशन सुरू आहे कायचं होय? काही नाही, आता गणपती आहे ना, तर गणपतीची आता काय करा, गणपतीचं कसं स्टेज करा, ह्या गोष्टी सुरू होता आमच्या राज्यावर. दुसरं काय राहणार आहे आपलं? मी पलटी मारली यार ना, बरोबर पलटी मारली. असं आतापासून सुरू झाला का मग गणपतीचा विषय? स्टेज गीज करायचा. ठीक आहे, काय लागते काय नाही सांगा मग, मी देतो मग काय काय लागते तर. ते आता फक्त आम्ही काय काय कसं करायचं ते फक्त डोक्यात घेऊन राहिलो होतं. आता सध्या डोक्यातच नाही घेतलं तर कसं आपलं मन करण. असं गणपतीचा विषय का? मला तर वाटलं का लयच काही आहे बा, असं डोक्याला ताप असलेली गोष्ट असंच वाटलं मला. असं मला तुम्ही सिरियस असे दिसले सारे जण. मी म्हटलं काय झालं लेकाले, काय झालं आपल्याला माहित नाही म्हणून मी विचारायला आलतो. हा सिरियसली काय रे वा, सिरियस विषय काय आपल्या जीवनात? हो ना राजू, काही बोलतो तुम्ही? सिरियस वाटतं का तुम्ही लोक सिरियस आहे म्हणून? आम्ही तर यार टाइम दंगा मस्ती करणारे लोक होय. बाई हे उठले ना, हेच महत्वाचं आहे. आंघोळीला गेलं वाटते बाई. श्री झोपला आहे, चांगला गार झोपेत आहे. आता माझं कामही होते. काय बाप्पा हे नवीनच लागलं. हे पोरगही नुसतं झोपून राहू देत 2-2 वाजेपर्यंत. नवीनच लावलं आणि त्याच्यात सकाळी उठा लागते. सारा अलाराम टुक 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 करत राहते. पोरीले शाळेत जायसाठी उठाच लागते ना. सारं सुखचैन चाललं गेलं आणि येईले उठवा, याच्यासाठी डब्बा करा, सारं करा. आणि येईले उठून द्या लागते. येईले उठून दिल्याशिवाय येत नाही कधी. कधी मला असं वाटते का माझा जन्म जसा काम करासाठीच झाला का काय माहित. बाप्पा जाऊ दे, आता जे झालं ते होऊ दे. काय करतात ह्या पुराले, चांगली मला सवय लागून दुपारचं झोपूच नाही द्यायला लागून याले. नाही तर हा काही झोपू देत नाही. जाता शनिवार रविवारी चांगली झोप घेऊन घेतो, नाहीतरी उठाच नाही लागत. यायचे काही ऑफिस एवढ्यानं राहत नाही आणि तिची काही स्कूल राहत नाही. आणि त्या 2 दिवसातच मी आराम करून घेऊन जाईन. जी मी काय म्हणतो, मी इथं सगळे प्रेस करून ठेवले तुमचे कपडे. नाही तर मग अधिक पाच बसान घरभर फिरत राहता. कुठं आहे मी किचन मध्ये जातो तुमच्यासाठी. म्हटलं टिफिन बनवायचा आहे. तर कुठं आहे सांगू काय कपडे? हो सांग. म्हटलं वरच्या खणात ठेवले, नाही तर सारे कपडे फेकफाक करा. चांगले पद्धतशीर काढजा, पद्धतशीर ठेवजा. आणि तुमचा जो रुमाल आहे तो लहान याच्यात आहे खणात, नाही तर मग इकडे तिकडे पाच बसान. हो अभिजी मी काय म्हणते, आजचे दिवस तुम्हाला आलूचे पराठे देऊ का करून? नाहीतर हिच्यासाठी आलूची भाजी केली तर म्हटलं आलूचे पराठे करून देतो म्हटलं तुम्हाला. आलू उकडले आहेत नाहीतरी वेळ झाला आणि भाजी गिजी करायला वेळ लागते. तर मी म्हणतो चांगलं लोणचं देतो तुम्हाला, नाही तर सॉस देऊन देतो त्याच्यासोबत खाले. आजच्या दिवस आलूचे पराठे देऊ का करून? हो पराठे नाही तुम्ही, पण तू नाश्त्यासाठी म्हटलं ढोकळे कर आता चांगले. हो आता होत असते का ढोकळे? अधिक त्याच्या मागं लागू का हे करू का ते करू सांगा बरं. वेळ होऊन राहिला म्हणून मी तुमच्यासाठी हे सुचवलं आणि तुम्ही मला म्हणता आता ढोकळाच टाक. सगळ्यासाठी नाश्त्याला म्हटलं वेगळं केलाय, ब्रेड पॅटीस केलाय म्हटलं. दिवसभर तेच काम करू का हो? तुम्ही असे करता, असे आटवाटू करता. एखादी दिवशी आपण म्हणा काम कमी झालं पाहिजे, तुम्ही समजूनच नाही घेत. हो नको करू, राहू दे. तुला कोणती एखादी गोष्ट एखाद्या दिवशी कर म्हटलं का तू अगदी नाही म्हणतो. तू काही ना काही करून ठेवलेलंच असते. आता असं म्हटलं बरोबर एकदम तुम्हाला असं बोलणं येते. फक्त बोलताच येते तुम्हाला फक्त आहे ना. आणि तसं सांगता नाही येत तुम्हाला. तुम्हाला जर किती वेळा विचारा का नाही नाचतले काय करावास काय करावास, तुम्ही लागत झोपीत म्हणता तुमच्या तेच मतानं कर असे लावता आणि आता असे बोलता. म्हणजे आम्ही करावं तर करावं काय? मी सांगा बरं तुम्ही. कामं म्हटलं आम्ही जाईपर्यंतच राहत असं ना तुला. मी ऑफिसला गेलं का मग काय आहे? मग काय तेवढेच कामं करणे आहे ना, दिवसभर तू रिकामीच तर असतं. हो कितीकच काम केलं तरी तुमच्यासाठी मी रिकामीच असतो ना. हो तुमचंच बरोबर आहे बा. मला तर बस आता एक चांगला पाळणा बांधला आहे आणि त्याच्यावर झोकेच घेणं असते रात दिवसभर. आणि तुम्ही जाता ऑफिसले आणि तुम्ही करता काम. उद्या आजच्या दिवस म्हटलं तेवढं खाऊन घ्या. तुम्हाला ढोकळेच पाहिजे ना, तिकडून आल्यावर तुम्हाला नाहीतरी भूक लागते. मी लगेच करून दे. तुम्ही याच्या अगोदर मला फक्त तिथून फोन करून द्या ऑफिसमधून 10-15 मिनिट राहिल्यावर. तुम्ही लगेच आले का तुमच्या हातात म्हटलं ढोकळे तयार राहील. असं नका म्हणू का तुमच्या आवडीचं करून दिलं नाही म्हणून. देणार आहे आज मी करून. हो कर. हो मी काय म्हणतो, आज तुम्ही तिकडून येता माझ्यासाठी हे आणा ना काय म्हणते ना काजू कतली आणा ना काय.
खूप दिवसाचं काजू कतलीत मन गेलं, पण आपल्या घरी कोणी आणतच नाही. तुम्ही जाता तर तुम्हाला काही असं वाटत नाही का कधीतरी बायकोसाठी काहीतरी आणावं म्हणून, आणि लेकरासाठी काही आणावं म्हणून. गेलो तर आम्ही गेलो तर तेव्हाच आम्हाला भेटते. नाही एवढ्यात काही जाणं होऊन नाही राहिला आमचं कुठं. हो मी नाही आणत तर मग आठवण तर देत जा मग फोन करून का नाही बा आमच्यासाठी हे आणा आमच्यासाठी ते आणा. मी काय आणत नाही काय, तुला का असं वाटत नाही का मी आणत नाही म्हणून. फोन केला तर मी लगेच आणून देतो. मी माझ्या याच्यात गुंतरत राहतो ऑफिसच्या, म्हणून की मी माझ्या डोक्यात विचार येत नाही असे लेकराले काय पाहिजे नाही हे मला तू फक्त फोन करून सांगून देत जा अर्धा तास अगोदर. मग तुझा बोल नाही पाहिजे माझ्यावर.